बनेल ना आपला? हा बनेल बनेल ना पक्का ना? आणि पाऊस? हा पाऊस थोड्या वेळाने कमी होणार ना? हे चिली म्हणून आता तयार होत आहे आता. तर मित्रांनो आता आपण चाललोय मोठ्या जंगलामध्ये येतोय. चिकन रस्साची पार्टी करायला चाललोय आपण. चला तर मित्रांनो चला पुढे व्हा. मित्रांनो या माझ्या पाठोपाठी या लगेच. तर मित्रांनो पहा केवढा मोठा सुंदर असा डोंगर आहे. ह्या डोंगरावर मित्रांनो आपण आलोय हे निसर्गमय वातावरणामध्ये आपण पार्टी करायला आलोय. पार्टी खुशीने एन्जॉय करायची आपण. चला तर मित्रांनो चला. तर निघूया आपण पार्टीला. चला मित्रांनो चला या चुला बनवायचा आपल्याला. तर मित्रांनो मामाने पार्टी घेतलेल्या आहेत आणि आपले सर्व मित्र थोडं सामान घेऊन जात आहेत. किती सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. निसर्गाच्या कुशीत बसून आज आपण पार्टी करणार आहोत. खूपच सुंदर असा माहोल आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे. थोडा उशिरा झालेला आहे यायला पण चला करू आपण लवकरात लवकर. तर मामा कसं वाटतं तुम्हाला आज? म्हणजे सुंदर वातावरणात वापरलेल्या मित्रांसोबत मला खूप मजा येते. खूप मजा येते. कधी पार्टी करू कधी चुला जलावू आणि ज्याला आपल्याला पाहिजे ना तर मेशेमुख आपण बनवूया आणि एन्जॉय करूया. चला तर चला मित्रांनो या. बघा मामा 65 वर्षात सुद्धा एकदम ठणठणीतपणे चालत आहेत. मित्रांनो सर्व सामान आपल्याला लागणार आहे. तेवढा पार्टीसाठी आपण आणलेलं आहे. आता आपल्याला चुला बनवायचा आहे. त्यासाठी 3 दगड लागतील. जमा करा मित्रांनो. एक दगड आणलं तरी भरपूर झालं. चुला मी जवळतो. चला या. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी पार्टी जी करणार ॲडजस्टमेंट करणार आहोत त्या ठिकाणी आलेलो आहोत. एक चुला मांडायचा आहे. त्यासाठी आपल्याला आता 3 दगड लागतात. ते आता मित्र माझे शोधायला गेले आहेत. येतील पण पडतात ते पाण्यामध्ये. येतील थोड्या वेळाने येतील. तर मित्रांनो इथे चिकन धुवायचा प्रोग्राम चालू झालेला आहे. आपले दोन्ही ब्रदर्स चिकन धुवत आहेत. त्या पार्टीसाठी एक चवळीचं पान लागणार आहे. त्या मी आता रानामध्ये शोधायला होतोय. चला तर मित्रांनो चवळीचं पान वरतीच असतं. चला बघूया आपण. चला या. तर मित्रांनो आपल्याला आहे ना चवळीचा पान पाहिजे होता पण मित्र मला सांगितलं नाही. आता जे रानातले जे वनस्पती आहे ना हे पान चांगलं आहे. या पानासाठी आम्हाला पान ते घेऊन जातोय. तर मित्रांनो आपल्याला पानं भेटलेली आहे. आता पानं त्याला धुवून त्या पानावरती आपण चिकन ठेवणार आहोत. हे 3 मित्र आपल्या इथं चिकन साफ करत आहेत व्यवस्थितपणे. आणि आता आपण आपल्या मामाजवळ जाऊया. मामा आता चूल पेटवायची तयारीत आहेत. लाकडा पण थोडीशीच घेऊन येत मामा. लाकडा त्याला आपला दगड वगैरे लावून झाले. फक्त चूल पेटवायची बाकी आहे. तर मामा चूल पेटेल ना आपली लगेच? हां लगेच पेटेल. नका ना पेटेल. आता फक्त मी आहे ना रॉकेट टाकतोय आणि अग्नी लावतो आणि पेटवतो. पटकन त्याची तयारी होते. तर मामा आग पेटायला खूप प्रयत्न करतात पण काय आग काय पेटायला तयार नाही. मला आता वाटत नाही मामाच्याने आग पेटेल. मला वाटते आगीला हात लावायला लागेल वाटतं. तर मित्रांनो मामाने फायनली आग वाटते पेटवली आहे. बघूया आता किती वेळ चालते त्यांची आग. इथे मामा आग पेटवत आहेत आणि तिथं आपले 2-3 मित्र तिथं चिकन साफ करत आहेत. किती वेळ लागेल काय माहीत. मामा फटाफट. फटाफट होते साहेब. हां आता आहे ना हे बघा. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असा परिसरामध्ये आपण आज चिकनची पार्टी करणार आहोत. चिकन रस्त्याची पार्टी. ते बघा आपले मामा तिकडे आपली चिकन पार्टी चाललेली आहे. आपले मामा आपले फ्रेंड्स लोक सर्व तिकडे आहेत. मित्रांनो खूपच सुंदर असा परिसर आहे. पण थोडा पाऊस थांबला ना की मजा येईल. पाऊस नाही लागला पाहिजे बस. तर मित्रांनो पाहू शकते आता फरसाण. आता त्याने मसाला बिसाला दिलेला आहे. तर मित्रांनो चिकन वगैरे व्यवस्थित साफ झालेलं आहे. आता मसाले वगैरे टाकायचा कार्यक्रम चालू आहे.
मसाला टाकण्याचं हे चुल्यावरती आम्ही जेवण तयार करणार आहोत. आता ह्या टोपामध्ये भात पण करायचा आहे, दुसऱ्या टोपामध्ये चिकन करायचं आहे आम्हाला. आता हे प्रोग्राम आमचा चालू होणार आहे. फोडणीला लसूण लागते. हे लसूण जे आहे ना मी साफ करून त्यांच्या ताब्यात लसूण देतो. माझे मित्र फोडणीला देते आणि मस्त बनवते चिकन. एक नंबर चिकन बनवलं आहे पोरं माझी. चल देतो मी लगेच. हा बघा ठीक आहे. फोडणीला घालायला ही लसूण आहे, हे सोडून तुम्हाला दिलेले आहे. ठेचून घ्यायची आपण. ठेचायला एक दगड लागेल आपल्याला, तर हे ठेचून आहे ना ते फोडणीला द्यायची आपल्याला. तर ठेचतो मी. आता हे लसूण ठेचून झालेले आहे. आता हा ठेसा म्हणून हा मिरचीचा करायचा असो तोही बारीक करतो मी. आता हा आता मी ठेचा करतोय तर असा झणझणीत रस्सा रस्सा. तर मित्रांनो मामा तिथं ते आपलं लसूण ठेचत आहेत. हा भाऊ आपला काहीतरी दुसरं काम करतोय. ते दोघं चावल धुवत आहेत. भातासाठी चावल धुवण्याचं काम करत आहेत. मित्रांनो खूपच सुंदर आणि खूपच छान इथं वातावरण आहे. मित्रांनो पाहू शकताय आमच्या चारू बाजूला डोंगर आणि आम्ही त्याच्या मधोमध आहोत. आणि मित्रांनो आज आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत एकदम झणझणीत. मामा बघत आहेत चिकन रस्सा आणि चिकन फ्राय. तर मित्रांनो पाहू शकते आपला भाऊ पाय साफ करत आहे. पाय मस्त भुजणार आणि खाणार. जबरदस्त आता माहोल झालेला आहे आपल्याकडे. मामा कसा वाटतोय? तो आपण ठेवलेला आहे चुलीवरती. मामा लाकडा आतला टाकतोय. तर मित्रांनो आता चुल्यावरती आम्ही भात ठेवलेले आहे. आता भात थोडे 10-15 मिनिटं शिजेल. पकडो. तर आता जर विस्तव करतोय जरा लवकर पटकन. आम्हाला भूक लागलेली आहे, जेवण लवकर व्हायला पाहिजे आम्हाला. तर मित्रांनो भात आपला चुलीवरती ठेवून झालेला आहे. भातामध्ये मीठ टाकून झालेलं आहे. आता बघूया भाताला कमी 15 ते 20 मिनिटं जातील आणखी तयार व्हायला पूर्णपणे. 15-20 मिनिटांमध्ये जर जेवण आपलं तयार होणारच आहे. फक्त आपण दुसरी तयारी करूया. तर मित्रांनो चुलीवरती आपले चावड चढून झालेले आहेत. पहिला स्टेप आपण सक्सेसफुली पार केलेला आहे. चूल थोडी पेटते विजते लाकडा बरोबर नाही आहेत. चला करू काही ना काहीतरी होईल. ही लाकडं सर्व मामाच्या घराची आहेत म्हणून ती अशी वाटते कंडिशनला पेटत नाही. आपलं चिकन आहे तिथं भात कोबीचे पाय आणि इथे आता बटाटे पण बटाटे भुजणार रश्श्यामध्ये टाकणार. मामा टोप कशाला धुताय तुम्ही? टोप धुवून का घेतला माहिती आहे का? त्याच्यामध्ये आम्हाला झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे. रस्सा तर आता बनवूया. चला मित्रांनो या. भात आपला आता चुलीवर ठेवलेला आहे. कड आला की त्याला कावीटा मारणार. भात शिजला की नंतर चिकन ठेवणार. नंतर तर मित्रांनो लाकडं थोडी कमी पडत होती म्हणून मामाला बोललो तर लाकडं शोधा कुठेतरी आहेत काय. तर मामाला इकडे लाकडे भेटलेली आहेत. मामा सुकी आहेत का बघून दे. आहे ना सुकी? चला ठीक आहे. मामा निसर्ग कसा वाटतोय? सुंदर, इतकं सुंदर निसर्ग. हे डोंगर बघा हिरवळ. अरे एक मला मुंबईमध्ये नाही पाहायला मिळालं. खेडेगावात आपल्या गावात ग्रामीण ठिकाणी पाहायला हे मिळेल. फक्त आपल्या कोकणात. फक्त आपल्या कोकणातच पाहायला मिळेल. तर कोकणामध्ये तुम्ही जरूर या, अवश्य या. तर मित्रांनो आता माझे मित्र तिथे जेवण बनवत आहेत. त्यांना लाकडं कमी पडली ती लाकडं घेऊन जातो मी इथून. त्या लाकडांची व्यवस्था करतो. चाललो आहे आता चुला पेटवायला. लाकडं कमी पडतं हे ना, तर ते घेऊन चाललोय मी आता. चला तर मामाला लाकडे भेटलेली आहेत आणि आता आपण जातोय लाकडे घेऊन तिकडे. बाबा तिथे मित्र पार्टी करत. चला तर मित्रांनो
पाऊस आल्यामुळं आपल्या आहे चूल भिजत चाललेली आहे. जरा थोड्या वेळाने पेटल्यानंतर जेवणाला परत सुरुवात करतोय आम्ही. करणार लगेच आता 2 मिनिटांमध्ये. तर मित्रांनो, पावसामुळे चूल आपली भिजत आलेली आहे. तिला पेटवण्याचा मी प्रयत्न करतोय. पेटवल्यानंतर ताबडतोब टोप आहे ना बिर्याणीसाठी होती चढवणार आहे आत्ता 2 मिनिटात. तर मित्रांनो, मध्येच आला पाऊस. पावसामुळे पुढे आपली आग चूल विझालेली आहे आणि मामा खूप कष्ट घेत आहेत चूल पेटवण्यासाठी, पण त्या चूल काही पेटत नाही. लाकडा पण ओली झालेली आहे. तर बघूया आता, थोडा झाला तर झाला, पेटेल चूल, थोडा टाईम जाईल त्याला बाप पूर्ण. तर मित्रांनो पाहू शकता, पावसामुळे खूपच वाढ लागलेली आहे. पूर्ण जागा ओली होऊन गेलेली आहे बघा. आणि आता आपली चूल पेटेल का नाही हिचं पण चान्सेस खूप कमी आहेत. मामा चूल पेटेल का? तर मित्रांनो, आता आपला चुला धरतोय. त्याच्यावरती आपण टोप ठेवलेले आहे. टोपामध्ये ऑइल टाकलेलं आहे आणि कांदा पण टाकलेला आहे. थोड्या टायमात आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा पण टाकणार आहोत आतमध्ये. आणि इतका टेस्टी बनवणार चिकन, एक नंबर. हे म्हणजे तर मित्रांनो पाहू शकता, एकदम भर पावसात चूल पेटवलेली आहे आपल्या मामाने, अशोक मामा. हे बघा भाई, जरा प्लास्टिक वरती जर हा वाटते प्लास्टिक. हा तर मित्रांनो पाहू शकताय किती मेहनत घेत आहे आपला बावर्ची आफताब. पाहू शकताय. नमस्कार. त्याचा ठेचा देतोय हा खास, अगदी सुगंध येण्यासाठी. हा शबास. अरे मित्रा, हा बस आता हलवत राहा, सारखा हलवत राहा. आली पाहिजे एकत्रित. हा शबास. मित्रांनो, फोडणी आमची तयार झाली आहे. आता चिकन टाकायला आम्ही सुरुवात करतोय. हे मित्रा, हे त्याचं पाणी काढ आणि चिकन टाक. फोडणी झालेली आपले. चल हां, टाक. हे टोप सरळ कर. हां, अच्छा खावा रे, तुझा हात राहतील नाजूक हात आहे तुझे. असं ठेवायचं. आता हलव, किती हलवायचे ते करू. हलव. तर मित्रांनो पाहू शकता, इथं आमचा आज बनेल का नाही आम्हाला माहीत नाही. प्रयत्न खूप जोराचे चालू आहेत मामाचे. मामा बनेल ना? हो बनेल, आत्ताच बनेल 5 मिनिटात. मला नाही वाटत बनेल सर. नाही बनेल, हो बनेल. टाकायची. हे चिकन मसाला पण टाक त्याच्यामध्ये. हळद टाकली, हळद पण टाक. तर मित्रांनो आता वेळ आली मसाला टाकायची. तर मित्रांनो आता वेळ आली मसाला टाकायची. हे नॉनव्हेजचा मसाला टाक, हळदी टाक, गरम मसाला पण टाक. हा शबास. हुशार आहेस रे. हा मेन माझा खूप आहे. तू काय करतो रे तिकडे? तर मित्रांनो बहुतेकशा मसाला टाकून झालेला आहे. आता मामा काय करताय? हे चमच्याने हळू मिक्सिंग करतोय. हे मिश्रण काय सर्व मसाले एकत्रित करतोय. चिकन मसाल्याशिवाय कलर नाही. सर्व मसाले टाकून झालेले आहेत. आता फक्त मिश्रण करतोय. दोनदा मित्रांनो डाव असलेला आपला टोप. तिसऱ्यांदा काय होतंय काय माहिती. तर मित्रांनो टेस्ट करून बघा कसं झाले ते. जबरदस्त मामा टेस्ट आलाय, एक नंबर. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये लिंबू कापून टाका. बिया काढा आणि पिळा इथं. असं स्वादिष्ट आणि रुचकर आपलं चिकन होणार आहे. त्या आनंदाने आपण सगळ्यांनी खेळ मिळून खाऊया आता. चमचमीत. चमचमीत.
आता दुसरी आयटम बनवलं तुम्ही जाऊया. तर मित्रांनो आपला पहिला जो आपण बनवतो भात तो तयार झालेला आहे. भात झाला, रस्सा झाला. फळ जरा दाखव रे मामा, जरा खोल. तर मित्रांनो आपला हा जेवण तयार झालेला आहे. हा आहे भात आहे, हा चिकन आहे इकडं. हे बघा, आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आहोत. आणि दुसरं चिकन आमचा व्यवस्थित स्पेशल होतं, लाल लाल चिली म्हणून आता तयार होत आहे आता. पण आम्ही वेळ झाला आणि भूक लागली, सुरुवात करतो जेवायला आम्ही आता. तर मित्रांनो आता आपला रस्सा तयार झालेला आहे. आता आपण जेवायला सुरुवात करायची आहे. तर आता पोटी तळायची आहे. पोटी पण तळायची आहे, टाईम आहे. पण हा रस्सा मी उतरवून ठेवतो. या पारा संध्याकाळी रस्सा बनवलेला आहे. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपली बहुतेक आपला जेवण तयार झालेलं आहे. चमचमीत चिकन रस्सा, चिकन फ्राय आणि भात, ह्या 3 वस्तू आपल्या तयार झालेल्या आहेत. आपल्या मामा, फरदीनबाई, आफ्ताब, साकीब, मी पण 5 जणांनी मिळून बनवलेलं हा जेवण आहे. पाऊस आला त्यामध्ये, त्यामुळे खूपच लेट झाला. पाऊस आला, चूल विझाली. आता बघा मित्रांनो आग पण कशी मस्त पेटलेली आहे. ते 7 फ्राय करतो. तर मित्रांनो परत एकदा पाऊस आलेला आहे. आपला काय जेवण आज बनायलाच तयार नाही. 6 वाजले तरी आपला फ्राय होत आहे. मित्रांनो पावसामुळे खूपच पावसाने दमवलेला आहे. आणि मामा आणि आपले पांड्याबाई काय ना काहीतरी करून जुगाड करत आहेत सारखं. तर मित्रांनो पाऊस आहे, किती जोरदारचा पाऊस पडत आहे. खूपच जोरात पाऊस पडत आहे. आणि आपण आपली पार्टी वाट्या होते का नाही बघूया. आग तर हाय अजून चालेल. जरा या साईडला पाणी याचा पाऊस पडते रे. हां शाबाई. मामा काय वाटतो, बनेल ना आपला? हा बनेल 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 ना पक्का ना? आणि पाऊस हा पाऊस थोड्या वेळाने कमी होणार ना? तुला अजून हा आपली पेटलेली आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला आपलं जेवण तयार झालेलं आहे. आता वाढते, आता वाढत असणार जेवणाचं. तर आता जेवून घेऊया. आता भात काढत आहे आपला मित्र. भात पण एकदम सडसडीत झालेला आहे. अरे वा मामा, भात कसा वाटतो तुम्हाला? फडफडीत मस्त आलाय, बासमती तांदळाचा. तर मित्रांनो आता वेळ आहे रस्त्याची. पहा रस्ता कसा आला एकदम. अरे मामा रस्ता कसा वाटतोय? अरे झणझणीत आणि स्वादिष्ट रस्सा बनवलेला आहे. पोट भरून जेवणार आहे मी आता. हा चल ओ रणपी वाडा की ओ पाहुणे. आणि मुठी पण टाका जास्त, कारण माझ्याकडे उठी उठी नाही. जेवायला मी सुरुवात करतोय. अरे वा, एक नंबर स्पेशल जेवण एक नंबर. हा चला मित्रांनो आपली पण ताट रेडी आहे. तर आपण पण जाऊया जेवायला. आपला भाऊ फरदीन, आफ्ताब शेख त्याला मरून चला मित्रांनो. तर मित्रांनो खाऊन झालेला आहे. एकदम जबरदस्त असा जेवण बनलेला होता. हा चिकनचा रस्सा खूप भारी. मामा इथे त्यांचा हात धुवत आहेत. खाऊन झालेला आहे आता मामाचा पण. मामा इकडे बघा कसा झालेला, कसा झालेला रस्सा. मस्त एक नंबर. तर मित्रांनो आपली पार्टी झालेली आहे. तर मित्रांनो आपली आता पार्टी झालेली आहे. आता हे उरलेलं जेवण पार्टी आपली एकदम मस्त झाली, झक्कास पार्टी झालेली आहे. आता जेवण मुलाने आहे ना, आपल्या मित्राने जास्त नाही जेवले, उरलेलं आता जेवण मी घरी घेऊन चाललोय. तर चला मित्रांनो चला. तर ही आपली पार्टी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. हा मामा. हा तर ही पार्टी आपली कशी झाली ही कमेंट्स करून आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला तर मित्रांनो ही आपल्या पार्टीची व्हिडिओ इथंच एंड होत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत.